भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा ठाणे शहराच्या वतीने अटल संध्या या सुमधुर या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून यात्रेसंदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावा नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतला। आज नाताळ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय, तर याच पार्श्वभूमीवर गजेंद्र आवारे यांनी येशू ख्रिस्तांच्या जीवनातील शेवटच्या अन्नग्रहणाचा प्रसंग 15x7 फूट कॅनव्हासवर तैलरंग आणि कुंचल्याच्या सहाय्याने साकारला आहे। कल्याण प्रकरणातील पीडित कुटुंबांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई होईल, त्याला फाशी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील असं आश्वासन देण्यात आलंय। आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्त निषेध नोंदवण्यात आलाय। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे। जनावरांच्या चारासाठी मका कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतकरी आणि मुलावर हल्ला केल्याची घटना येवला तालुक्यातील खिरडी साठी येथे घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले। पुण्यातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक घेणार आहोत अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। जालना शहरातील अग्रेसन फाउंडेशन ते बडी सडक हाया हमीद चौक दरम्यान सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून 2,15,00,000 रुपयांच्या रस्त्याच्या कामाचं आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। पनवेलवरून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर नेरुळ उड्डाण पुलावर इटिकाला आग लागली आहे। कल्याणमध्ये नाताळ सणानिमित्त वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी थेट सांता क्लॉजच अवतरले असून हेल्मेट न घालणाऱ्यांना, सीट बेल्ट न लावणाऱ्यांना, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती साक्षात सांता क्लॉजनेच दिली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील SFS कॅथेड्रल या चर्चला शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली आहे। सांगलीतील ऐतवडे बुद्रुकमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने धुमाकूळ घालून 9 ते 10 मेंढरांचा फडशा पाडलाय। वाहतूक सुरक्षा अभियानाचा औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक म्हणजेच हँडिकॅप ॲक्सेसिबल सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। खाजगीकरणाच्या विरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांकडून उद्या काळी फीत बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी दिलाय। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीचा टोमॅटो हंगाम संपला असून 5 टोमॅटो आडतदारांनी 235 शेतकऱ्यांचे सुमारे 2,30,00,000 रुपये थकवल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समितीच्या कार्यालयात ठिय्या मांडत हे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। इतवारा भागातील ज्वेलरीच्या दुकानाला आग लागली असून 75 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली आहे। नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मनुस्मृती पुस्तकाचं दहन करण्यात आले। नांदेडमध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली।